एमएमआरडीएचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी ज्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यातील 14,000 कोटींच्या निविदा प्रक्रियेत घोळ घातला होता, त्याचप्रमाणे मुखर्जी यांनी सिडकोमध्ये व्यवस्थापकीय संचालक असताना अनेक घोळ घातलेले आहेत असा आरोप करण्यात येतोय। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि सिडकोची माजी संचालक नामदेव भगत यांनी हे आरोप केले आहेत आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची चौकशी करण्याची मागणी सुद्धा केली आहे। दरम्यान नामदेव भगत यांनी कोणते गंभीर आरोप केले आहेत या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी। आपल्यासोबत नामदेव भगत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय म्हणाल की तुमचा थेट आरोप सिडकोचे जे तत्कालीन एमडी होते संजय मुखर्जी यांच्यावरती केलेला, काय तुमचं म्हणणं आहे? मला पूर्ण खात्री आहे की संजय मुखर्जी जिथे जिथे जातात वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी वेगवेगळे निर्णय ज्याच्यात वाद होईल आणि भ्रष्ट कारभार होईल अशा पद्धतीने त्याची वागणूक आहे। मला तर वाटतं सिडको एवढी घरं आज 1971 पासून सिडको आज या ठिकाणी 50 वर्षाहून अधिक गेले, हजारो घरं नाही लाखो घरं सिडकोने वाटली, तरी देखील ती घरं कोणाला भेटत नव्हती। लोकांना 10,000 घरं असतील तर 10 लाख अर्ज यायचे, परंतु याच अधिकाऱ्यांनी त्या वेळेला हा निर्णय घेतला आणि ते घर विकण्यासाठी सिडको मध्ये तज्ञ अधिकारी असताना देखील बाहेरच्या कंपनीला जवळपास मला तर वाटतं की 800 कोटी रुपये 700 ते 800 कोटी रुपये देण्यास भाग पडलं। सिडकोचा कारभार नेहमीच वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेली आहे आणि त्या काळात झालेले अनेक निर्णय ते चुकीच्या पद्धतीने घेतले गेले असं आपण म्हणतो। सिडकोच्या घरांच्या सोबत आणखीन काही कंत्राटी कामाच्या बाबतीत देखील घडले। तसं मी तुम्हाला सांगतो की आज सिडको मध्ये कधी न घडणारी गोष्ट घडली। आज कंपनी सेक्रेटरी, मला तर ऐकायला असं मिळालं, खरं आहे खोटं आहे चौकशी केल्यावर उघड होईल, कंपनी सेक्रेटरीला कॅबिन मध्ये घेऊन त्याला मारहाण करण्यात आली, जबरदस्ती त्याला सस्पेंड करण्यात आलं। कारण का की त्यांना पाहिजे तेच त्या ठिकाणी नियमावली किंवा नियम बनवायचं किंवा आपण म्हणतो ना ते नोंद करायची, ह्या सर्व गोष्टी तर केल्याच मग भ्रष्टाचार होत नाही। मग 5 रुपये किमतीनं जर शेतकऱ्यांच्या जमिनी घेतलेल्या आहेत आणि 5 लाखांनी मीटरनी विकतायत, हा मधला पैसा जातो कुठं? आपण पाहिलं की एमएमआरडीएच्या नंतर आता संजय मुखर्जी यांच्या बाबत सिडको मध्ये झालेला जो कार्यकाळ आहे तो कार्यकाळ देखील वादांमध्ये ठरतोय का, तो येणाऱ्या काळात स्पष्ट होईल। विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई।